शिवतीर्थावरती संध्याकाळी राजगर्जना, गुढीपाडवा मेळाव्यासाठी मनसेची जयतयारी, राज्यभरातून मनसैनिक शिवतीर्थाकडे रवाना. औरंगजेबाची कबर, कोरटकर, निवडणुकीचा निकाल आणि राजकीय परिस्थिती. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे कोणत्या मुद्द्यांवरून सत्ताधारी विरोधकांवरती डागणार टीकेची तोफ, याकडे राज्याचं लक्ष. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हे लोक मला जीवे मारणार, लवकर पोलिसांना कळव. अपहरणाच्या वेळेला संतोष देशमुखांकडून मदतीची हाक, चालकाच्या जबाबातून नवी माहिती समोर. चिंदर कोरटकरची आलिशान मर्सिडीज कार जप्त, फरार होताना नागपूरहून चंद्रपूरला याच मर्सिडीजने गेला होता कोरटकर. तर कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकत नसाल तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा. तर कर्जमाफी मिळेपर्यंत शिंदेंनी देवगिरी बाहेर आंदोलन करावं, संजय राऊतांचा खोचक टोला. साई भक्तांना मिळणार 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण, गुढीपाडव्याच्या दिवशी साई संस्थांची मोठी घोषणा. पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा, रेशीमबागेत हेडगेवारांच्या स्मृतींना अभिवादन केल्यानंतर दीक्षाभूमीला भेट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केलं अभिवादन. सेवा संस्कार हा प्रत्येक स्वयंसेवकाचा प्राणवायू, तर साधना अविरत स्वयंसेवकाला प्रेरित करते. तर सेवा हीच साधना. नागपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून संघाच्या कार्याचं कौतुक. राज्यात मराठी नववर्षाचा उत्साह, गुढीपाडव्याच्या निमित्ताने ठिकठिकाणी शोभायात्रा, तर ढोलताशांच्या गजरात तरुणाईचा जल्लोष. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्ताने सोनं खरेदीसाठी गर्दी. सोन्याचे दर 92,000 वर, तर चांदीचा भाव प्रति किलो 1 लाखांवर.